जब हम व्हेन वी आर डाउन या पुश टू अ कॉर्नर, तभी हम सोचते हैं कुछ क्रिएटिवली या कुछ नया इनोवेटिवली। घूमर उस इनोवेशन का एक तस्वीर है। घूमर को स्क्रीन और ज्यादा मिलने चाहिए। फिर रिलीज करेंगे जवान के बाद, फिर से एक और बार रिलीज करेंगे, री रिलीज करेंगे बाय पब्लिक डिमांड। यार दुनिया में क्या क्या कर रहे हैं। AI is there, we've gone to the moon, we've gone to the sun, we've gone to the Mars, we've gone to every damn planet in the world. We're doing so many things, discovering. We can't write new stories. Least we can do as filmmakers is actually find something original, at least say something original through cinema. That's the least we can do. That's not something rocket science. चॅलेंजेस असतात पण त्याच्यातच मजा येते, नाहीतर मजा येत नाही. पण फुल टीम फॅमिली सारखी बनते. सगळे म्हणजे फिजिओ होती एक आणि मग सगळे होते. जर काही प्रॉब्लेम्स होते ते सॉर्ट करायला सगळे लोक होते. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भारतात सिनेमा हा देवासारखा पूजला जातो आणि त्यासोबतच ते पूजलं जातं ते म्हणजे क्रिकेट. आणि या दोन्हीचा संगम घालत आर बल्की सरांनी घुमर ही फिल्म बनवली आहे, जे की क्रिकेटचे भक्त आणि सिनेमाचे भक्त या दोघांसाठीही तेवढंच महत्वाचं असणार आहे. माझा पहिलाच प्रश्न आर बल्की सरांना विचारणार आहे मी. सर, मेरा पहला सवाल आपसे है. सो इस फिल्म की प्रोसेस एंड पहली बात तो क्रिकेट और आपका कनेक्शन, इसके बारे में आप क्या बोलेंगे? इसमें क्या स्पेशलिटी है, मैं इंडियन हूँ, so every Indian is loves films and loves cricket. Almost every Indian. There are few people who like other things, but most people like cricket and this thing. So I'm no different. तो मुश्किल तो एग्जीक्यूशन में था. ये तो आई थिंक as a thought process, as somebody who knows the game very well, it's not difficult thinking about it. It's difficult executing it. क्योंकि हमारे देश में ना हम रोज़ क्रिकेट देखते हैं. जब हम टीवी पे देखते हैं, कहीं भी देखते हैं, कि हमको सब पता है कि उनका बॉडी लैंग्वेज कैसा होता है, या फील्ड पोजीशंस देखने में कैसा होता है, और या कैमरा एंगल कैसे होते हैं, या स्लो मोशन कैसे लगता है, सब पता है हमको. एक चीज़ भी फेक लगाना तो पकड़े जाएंगे इधर. तो दैट वे एग्जीक्यूशन समटाइम्स इन समथिंग दैट यू नो वेरी वेल एंड यू पर्सनली ऑल्सो नो वेरी वेल is actually little more difficult than something you don't know very well. Then you can say, okay, fine, not many people know about it, you can cheat here, there. This you can't cheat. आपल्यासोबत संयमी खेर सुद्धा आहेत आणि त्या मराठी आहेत, त्या मूळच्या नाशिकच्या आहेत. त्यांच्या फॅमिलीमधूनच सिनेमा हा आधीपासून रुजलेला आहे आणि त्यांनी हे नंतर सिनेमा क्षेत्रातच काम करायचं ठरवलं. आपण त्यांना याआधी वेगवेगळ्या फिल्म्समधून बघितलेलं आहे, पण घुमर ही फिल्म त्यांच्यासाठी नक्कीच वेगळी होती, कारण का त्या घुमरमधील त्यांचं पात्र हे सगळीकडूनच नावाजलं जाते. पण नक्कीच हे पात्र निभवताना हा प्रवास सोपा नसणार होता. त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत संयमी खेरसोबत, की हे घुमरमधील जो पात्र आहे ते बघायलाच एवढं डिफिकल्ट वाटतं आणि ते ॲक्टिंग ज्या प्रकारे तुम्ही केली आहे ते खरंच आउटस्टँडिंग आहे. पण त्या प्रोसेसविषयी नक्कीच आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पहिले तर सकाळच्या सगळ्या व्ह्युअर्सला नमस्कार. आणि आता तुम्ही माझं खूप छानपैकी नाव घेतायत, तर थँक्यू त्याच्याबद्दल. कारण की खूप लोक जसं तुम्ही म्हणतात सगळं काय काय म्हणतात. माझं नाव संयमी आहे, तर थँक्यू व्हेरी मच. हो, अनिना जे घुमरमध्ये माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे, खूप माझ्यासाठी स्पेशल कॅरेक्टर आहे. कारण की मी लहानपणापासून क्रिकेट खेळते आणि मला खूप आवडतं क्रिकेट. तर एक स्वप्न होतं की फिल्म्समध्ये मी कधी एक क्रिकेटरचा रोल करीन, आणि बाकी सरांमुळे ते म्हणजे इट केम ट्रू. लाईफमध्ये मी राईट हँडर आहे, तर सगळं लेफ्ट हँडनी करायला ऑलमोस्ट 6-7 महिने मी ट्रेनिंग करायची. दुसरं काहीतरी शूट चाललं तर त्याच्यासाठी पण मी सगळं लेफ्टनीच करायची. म्हणजे बाय द टाइम मी झालं शूटिंग, मी दोन्ही हात वापरत होती. मुरली कार्तिक आलेले शिकवायला, कारण की घुमर बाल्की सरांना एक नवीन डिलिव्हरी क्रिकेटला परत काहीतरी द्यायचं होतं. तर आम्ही त्याच्यासाठी खूप प्रॅक्टिस करायचो, कारण की नॉर्मल मी शिकलेली, पण ते एक घुमरची डिलिव्हरी आम्ही ट्राय करत होतो, त्याच्यासाठी खूप टाइम लागला शिकायला. पण ह्याच्याहून जास्त मी काही विचारू शकत नाही, कारण काय म्हणजे सिनेमा आणि त्याच्यात क्रिकेट करणं मला खूप मजा आली. ये नाम ही इतना इंटरेस्टिंग है सर, घूमर. ये वर्ड आपको टाइटल कैसे सूझा कि हम इस फिल्म का नाम घूमर ही रखेंगे? ये आपका कहाँ से सूझा आपको? घूमर, ये जो कहानी है कि हर कैरेक्टर इस कहानी में एक घूमर है. ओके, हर जैसे एक अगर
लड़की without her right hand is actually turning her own fortunes. Okay, वो भी एक घूमर है. एक लूजर कोच अपने ज़िंदगी को घुमाते हैं. एंड फाइनली एक गेंद जो नया गेंद है क्रिकेट में, ऐसे घूम के कोई बोल नहीं करता है, पर ये करना पड़ता है अगर एक डिसएडवांटेज हो आपके पास, तो वो डिसएडवांटेज को कॉम्पनसेट करने के लिए कुछ नया सोचना पड़ता है. तो यही है ये द थिंग ऑफ द स्टोरी इज़, जब हम व्हेन वी आर डाउन यू पुश टू अ कॉर्नर, तभी हम सोचते हैं कुछ क्रिएटिवली या कुछ नया इनोवेटिवली. घूमर उस इनोवेशन का एक तस्वीर है. हम मराठी में यूजुअली एक स्लैंग है कि गुगली टाकली. Googly Tuckly you say for different not for spin. बट मेरा क्वेश्चन उसके रिलेटेड है कि आपके लाइफ में ऐसा कभी हुआ है कि या फिर आपके घूमर के सेट में ऐसा हुआ है कि किसी ने आप पे गुगली डाली है, मतलब काम के रिलेटेड या फिर इन जनरल ऐसा फनी इंसिडेंट एनीथिंग कि आपको ऐसा लगा कि इसने अपने को गुगली दे दिया अभी इस बार? रिलीज के बाद हुआ, पर उसके पहले नहीं, पर ऐसा कुछ हुआ नहीं. It was all planned, so most of the time she was the one googling all of us because we were so surprised. जब एक हाथ इधर बांध के ऐसे, हाँ अच्छा ये वाला हाथ बांध के घुमा के बॉलिंग करना, और एक्चुअली बॉलिंग है यॉर्कर विदाउट चीटिंग इन वन शॉट. अगर आप पिक्चर देखेंगे तो एक शॉट में एक ही है. ओके, इन वन टेक शी हैज टू do the dance almost like a dance it is to Gumar and actually bowl the ball, and it has to hit it has to be Yorker, okay, middle stump. तो वो मेरे लिए वो सबसे बड़ा गूगली है, क्योंकि how can she do this completely, but she did it with a lot of training. So sometimes her performance astonishes me. जब वो अभिषेक वो 10 मिनट का मोनोलॉग वो अपने बारे में जो बात करता है वो किया, it was almost one take. It was like he just did the whole thing in one take. और उसके बाद जाके चिप्स खा रहा था. तो कैसे आदमी कैसे करता है यार ये सब ऐसा, that kind of thing always you love with actors and the people who surprise you. So those are the biggest surprises. हे मी आत्ताच सरांनी सांगितलं की हात बांधून ठेवलं होतं, नक्कीच ते दुखत असणार. ते तू कसं चॅलेंज केलं? ते हात बांधलेला असताना ऍक्टिंग करणं आणि सगळं सेटवरचं सगळं सांभाळणं हे खरंच चॅलेंजिंग होतं. चॅलेंजिंग नसलं तर मजा येत नाही, आय फील की. नाहीतर मग असंच की चलो काही करायला नाहीच आहे, मग त्याच्यात मजा काय ना. तर चॅलेंजिंग तर होतंच. पण तुम्ही गुगली बद्दल बोलत होता, मला एक गुगली सरांनी टाकलेली की मला फुल प्रेपरेशन होतं की बॉलिंग मध्ये काही चीट शॉट्स नसतील, काहीच नसेल. पण ज्या लोकांनी सिनेमा पाहिलाय त्यांना कळेल, पण ज्यांनी पाहिला नाहीये, क्लायमॅक्स मध्ये काहीतरी करायला लागतं, ज्याच्यासाठी ओरिजिनली सर म्हणाले की अच्छा तू नुसतं कर, मग आपण चीट करू. पण मग फायनली जेव्हा आम्ही करायला गेलो ते बोललो नाही तेव्हा चीट नाही करायचं, आपला स्ट्रेट करायचंय. तर क्लायमॅक्सचं पार्ट माझ्यासाठी सरांनी गुगली टाकलेली. पण चॅलेंजेस असतात, पण त्याच्यातच मजा येते, नाहीतर मजा येत नाही. पण फुल टीम फॅमिली सारखी बनते. सगळे म्हणजे फिजिओ होती एक, आणि मग सगळे होते. जर काही प्रॉब्लेम्स होते ते सॉर्ट करायला सगळे लोक होते. म्हणून चॅलेंजेस फेस करायला खूप सपोर्ट होता मागे. आत्ताच तुझा सचिन सोबत एक व्हिडिओ व्हायरल झाला, तू त्यांच्यासमोर बॉल करते. हा एक्सपिरियन्स कसा होता? जे सगळीकडे तो व्हायरल होतोय, सगळे त्याचं कौतुक करतायत, तो एक्सपिरियन्स कसा होता सचिन समोर डिलिव्हरी करणं? हात माझे थरथरत होते, कारण की त्यांच्या समोर उभं राहणंच म्हणजे मीच असं कापते, कारण की माझे ते लहानपणाचे हिरो आहेत, इन्स्पिरेशन, टीचर, सगळेच माझ्यासाठी सगळंच आहेत. आणि त्यांच्याबरोबर बोलायला पण मी खूप टाइम लागतो, कारण की माझे ते हिरो आहेत. आणि त्या दिवशी त्यांनी फिल्म पाहिलेला, आणि मग त्यांनी पण गुगली टाकली. ते म्हणाले की सर्व मागे जागा दिसते, मला दाखव तू कसं केलेलं. आणि ते प्रेशर हँडल करतात, तो इतक्या ऑडियन्स आणि इतक्या म्हणजे सगळं प्रेशर ते हँडल करू शकतात. तर कारण की 1 वर्षासाठी मी तो बॉल केला नव्हता. आम्ही लास्ट इयर शूट आमचा संपलेला, तर त्यांच्या समोर परत करायला मी खूप घाबरत होती. पण थँकफुली म्हणजे देवाच्या कृपाने, म्हणजे त्यांच्या कृपाने बॉल गेला सरळ, नाहीतर इज्जत गेली असती आपली, पण गेला. सर, घूमर फिल्म अभी भी थिएटर्स में चालू है, लोग उसे जाके देख रहे हैं, बट उसको स्क्रीन्स कम मिल रहे हैं. लोगों को देखनी है घूमर, बट उनको पॉसिबल नहीं हो रहा, उनका टाइम मैनेज नहीं हो रहा. इसके बारे में आप क्या कहना चाहेंगे? घूमर को स्क्रीन और ज़्यादा मिलने चाहिए? फिर रिलीज करेंगे जवान के बाद.
फिर से एक और बार रिलीज करेंगे, री रिलीज करेंगे बाय पब्लिक डिमांड। आर बल्की सर के साथ सभी ने काम किया है, अमिताभ बच्चन जी के साथ सभी ने। और आर बल्की जी के साथ काम करना आपके क्राफ्ट के लिए कैसे इफेक्ट किया और क्राफ्ट आपका कैसा इम्प्रूव किया? त्यांच्यासमोर बोलला ते म्हणजे खूप ऑकवर्ड होतात, कारण की आमचं असं रिलेशनशिप असं आहे की आम्ही एकमेकांना इतकं हे करू नाही शकत, तर करणार आहे तरी माझ्यासाठी एक मी त्यांना 4-5 वर्षांपासून फिल्मच्या आधी त्यांना मी म्हणजे आय हॅव नोन हिम फॉर 4-5 इयर्स बिफोर द फिल्म. पण त्यांच्याबरोबर काम करणं खूप मोठा लर्निंग असतो, कारण काय त्यांच्या एवढा शार्प आणि इंटेलिजंट डिरेक्टर मी पाहिला नाहीये. आणि एक असतं की लोक खूप इंडल्ज करतात आणि खूप डिस्कशन करतात आणि खूप त्यांचा स्टाईल खूप वेगळा आहे, कारण की त्यांच्या मनात ऑलरेडी सगळं त्यांना माहिती असतं की काय करणार आहे, कसं होणार आहे. तर त्यांच्या अवतीभोवती खूप शार्प म्हणजे त्यांच्या एवढं शार्प असणं इम्पॉसिबल आहे. पण थोडं तितकं प्रिपेअर्ड राहणं खूप इम्पॉर्टंट आहे आय फील. आणि मला खूप मजा आली, कारण की ते एक्स्ट्रीमली नॉन फिल्मी अँड एक्स्ट्रीमली रिलॅक्स आहे शूट करताना. अजिबात त्यांचा टेम्पर नसतो आणि सगळ्यांना म्हणजे मी सगळे एडीज बरोबर सगळ्यांबरोबर खूप फ्रेंडली आहे. तर ते पण म्हणतात की नो वन्स एक्सपिरियन्स्ड अ सेट लाईक हिज सेट. तर मला तर खूप मजा आली आणि मी त्यांच्या मागे तर पडलीच आहे की परत काम करायचंय, पण आता त्यांच्या मूडवर आहे जेव्हा ते करतील. सर, घूमर को अमित त्रिवेदी जी ने म्यूजिक किया है। सो अमित त्रिवेदी और उनका म्यूजिक इंडिया में बहुत चाहा जाता है, सबको उनके म्यूजिक पसंद आता है। उनके साथ काम करने का और घूमर के म्यूजिक के बारे में आप क्या बोलेंगे? अमित त्रिवेदी एक ऐसा म्यूजिक डायरेक्टर है जो सिर्फ फिल्म के लिए सोचता है, सिर्फ फिल्म की सिचुएशन के लिए सोचता है, हिट गाना बनाने के लिए नहीं सोचता है। तो कभी एक इस फिल्म में हर सिचुएशन वो पहले मैं उसको पूरा स्क्रिप्ट सुनाता हूँ, को सब पता है क्या कब आ रहा है गाना, कौन सा मूड है इस गाने के लिए। अमित त्रिवेदी और स्वानंद और कौशल सबको ही पता है कि गाने का क्या सिचुएशन है, स्टोरी कैसे इसको आगे ले, ये गाना कैसे आगे ले सकता है, वो सब पता है। पर अमित त्रिवेदी का वर्किंग सिस्टम बहुत सिंपल है। इतना डिस्कशन बात करना, इंटेलेक्चुअल करना, ये ऐसे कर सकते हैं वैसे कर सकते हैं, वो नहीं होता है। वो अपने आप चुपचाप काम करता है। सडनली एक मैसेज आता है, बाकी चेक योर मेल, ओके आई चेक माई मेल, आई सेंड 2 options, I listen to both. One message will come. Have you seen it? I said, I'm hearing again. Second, okay, let's go with option 2. Fine, cool. Yeah, option 1 you don't like? I like option 1. Let's use it for the other song. Let's use this option 2. उनका ट्यून में उनका ट्यून इतना परफेक्ट है, उसके बात करने का क्या है उसमें. And also some other situation he'll do some other song out there. He will sing. जैसे लिरिक्स नहीं होता ना, जब कंपोज करते हैं तो लिरिक्स नहीं होता, सो कुछ बकवास रहता है उधर, दादू 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 कुछ रहता है. जब वो लिरिक राइटर उस ट्यून पे लिखते हैं ना, उनका जिब्रिश मैच करना बहुत बहुत मुश्किल है, क्योंकि वो जिब्रिश उस मीटर में है, वो साउंड परफेक्ट है, उसका सब कुछ परफेक्ट है. जो स्वानंद जब लिखता है उसके ऊपर, उसको बहुत अलग तरह की सोचना पड़ता है. So when Swanand writes, he writes with great meaning as well as the sound of the words and the stuff that's coming out. Because Amit Trivedi is very particular about sound of words, what it is, just not the meaning of the words. So Amit is very special, very simple, and he's possibly the most, creative film music director that I've seen, because his background scores. To me, actually, a film director, more than songs, also is the background score, most important. And very few of our music directors do that. There are different music people who do different background, different people who do songs. Amit Trivedi एक ऐसा म्यूजिक डायरेक्टर जो बैकग्राउंड, जो इम्पोर्टेंस देता है बैकग्राउंड को, इज फिनोमिनल. फॉर हिम दैट इज द म्यूजिक ऑफ द फिल्म. इस फिल्म में अभिषेक बच्चन जी का भी किरदार सबसे अलग दिख रहा है। उन्होंने अभी तक जितने किरदार किए उससे अलग अभिषेक बच्चन जी दिख रहे हैं। सो उनके एक्टिंग के बारे में, उनके साथ काम करने के प्रोसेस के बारे में क्या बोलेंगे? अभिषेक बच्चन एक बहुत मॉडर्न एक्टर है. और मैं हमेशा, कुछ लोग मुझसे something they asked me, I don't know what they asked. They said something about why, some way they asked why Abhishek. एक क्वेश्चन था, अच्छा क्वेश्चन था, but I forgot. But why Abhishek Bachchan? मैंने उसको बोला कि बहुत कम एक्टर्स होते हैं जो
इतना रूड हो सकते हैं, इतना जेंटली. Okay, इतना very rude things you can say, and very gently. You don't feel very offended by their rudeness. Abhishek Bachchan has got that quality. Very few people have it. माझा प्रश्न, आता पुढचा प्रश्न संयमीला आहे. एक कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारेल मी, कारण का तू नाशिकची आहे आणि आता तो पुण्यात आहे. तर मिसळवरून इंटरनेटवरती सतत वाद होत असतो की मिसळ नाशिकची चांगली की पुण्याची चांगली, याबद्दल तुझं काय मत आहे? ऍक्च्युली हे क्वेश्चन एबी आणि बालकी सर आन्सर करतात, कारण की त्यांनी नाही, एबी ते मामलेदार मिसळ ठाण्याची ते म्हणतात सगळ्यात. पुणा पण नाही, नाशिक पण नाही, कोल्हापूर पण नाही, ठाण्याची मिसळ त्यांना खूप आवडते. तर मी त्यांच्या पण मला ती खूप तिखट वाटलेली. मला तिखट खाता येत नाही, ह्यांना तिखट खूप आवडतं, पण मला नाशिकची आवडते, त्याच्यात जास्त तिखट नसतं. मिसल, कोल्हापुर, दूध, कोल्ड ड्रिंक, बेस्ट कॉम्बिनेशन इन द वर्ल्ड. आपके फिल्म में हर बार नया कुछ तो दिखता है. पा में अमिताभ बच्चन जी का किरदार था, अभी घूमर में एक हाथ नहीं है. सो एक एक्सपेरिमेंट जो करते रहते हैं आप नैरेटिव के साथ और पूरे फिल्म्स के साथ एंड लिखने की प्रोसेस, इन सब के बारे में आपकी क्या राय है कि फिल्म शुड बी डिफरेंट विथ अदर फिल्म्स, की जो अपने पास एक नॅरेटिव्ह सेट आहे की एक के बाद एक फिल्म, ज्याला आम्ही मराठीत छापा टाकणं म्हणतो, की सेम प्रिंट निकालने की एक फिल्म की, उसमें तो थोड़ा सा गाने चेंज करने के और ये करने के, और उसके अपोजिट आपके फिल्म से हर बार कुछ तो नया दिखता है, ऑडियंस को कुछ नया सर्व करते हैं. सो ये कंटिन्यूटी आपकी सर्विंग में आपने कैसे मेंटेन की है? यार दुनिया में क्या क्या कर रहे हैं यार. AI is there. We've gone to the moon. We've gone to the sun. We've gone to the Mars. We've gone to every damn planet in the world. We're doing so many things, discovering. We can't write new stories. Least we can do as filmmakers is actually find something original. At least say something original through cinema. That's the least we can do. That's not something rocket science. Actual rocket science is something else. ये तो बहुत आसान. I mean, ये तो हमको करना चाहिए. To discover, to tell a new story in a new way, and use your art form to say it. Okay, that's the attempt. तो ये तो बहुत बड़ी बात नहीं है compared to the things that other people are doing in so many other fields. They're discovering so many fantastic things. नमस्कार, मी संयमी खेर. Hi, I'm R. Balki. तुम्ही बघतायत सकाळ. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.